शेतकऱ्यांना नवीन पिकाच्या माहितीसाठी एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी आता वधूवर सूचक मेळ हे जे केंद्र निघले त्याच्या आधी सोयरिकीन मध्यस्थी असायचे, त्याला बिचोला म्हणायचे हिंदीत. बिचोला म्हणजे दोघांच्या मधातला, मुलीच्या परिवाराच्या आणि मुलाच्या परिवाराच्या मधातला मध्यस्थी, म्हणजे मराठीत आपले मध्यत्री आणि हिंदीत त्याला बिचोला म्हणायचे. आता ही मध्यस्थी एवढा लोकायला नान की घरचे डोळे उपाशी ठेवायचे आणि लोकांच्या सोयरिकी करायच्या. आणि सोयरीक झाल्यानंतर एकदा का त्याचा माल इकल्या गेला, मग ते तुम्हाला कधीच, तुमची भेट फक्त कधी फाडकतीवर काम आल्यावर, तशी पुन्हा भेट होत नाही. तसे ते तुम्हाला रामराम बी घालत नाही, म्हणत नाही. आणि जर तुमचं इचकलं त्याचं की मग तुमच्याकडे येतात, बाया सरू यानंच आमचं मात्र केलं, दोन्ही पार्ट्या गचन, आणि तुम्ही बिना कमिशनची दलाल. आता होत. आणि पुन्हा भानगड काय झाली भाऊ, आमच्या काळात एक गाणं होतं, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काय पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काय पोरी. आता गाणं उलट, गाणं आता उलट म्हणण्यापाशी आले. दादा कोण केलं, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काय पोर. आता मी काय म्हणतो, गोऱ्याचाच धाबे करायचं तर होणं शक्यच नाही, ते संन्यासच घे नाही. आता काळे तरी इकडून तिकडून त्याला हळद लावून कसं बिष्टी बाहुल्यावर बसवतात, पण काळ्याची एक भानगडी, त्या काळ्या नवरदेवाला हळद लावली तर ते गोरं पडण्याऐवजी हिरवं पडतंय. हिरवं ते मोठी भानगड ती एक. त्याच्यानं काळ्या नवरदेवान जास्त इकून तिकून जमलं तर हळद लावू नये. आता तुम्हाला मंदात्र्याचा किस्सा सांगतो. एक मध्यस्थी होता, एकाकडून सोयरीक झाली एक, आणि ते लग्नात मग आता ते कनी एक नवरदेव होतं. नवरदेव बी चांगलं 40-42 वर्ष झालं, तर ते खपेच नाही आणि खपवलं तर मग काय झालं, हे नवरदेव रोज त्याच्या खिशात बिंडलाचं पाकिट कोंब जाय, कातरून सुपारी देत जाय, त्याला तुकडा मुकडा द्यायचा संध्याकाळी. आणि मग लग्नाच्या दिवशी तर त्याला स्पेशल खुर्ची टाकली, अशी मोठा स्टेज केला, नवरदेवाचा एक स्टेज आणि मंदात्र्याचा एक स्टेज. जो लग्नात गेला त्याला म्हणायचा या भेटा यायच्यामुळे आपले योग आले. आता त्या नवरदेवानं काय केलं, त्याला चांगले कपडे दिले, भकनिळी मारून धोतर होतं, दुसऱ्याच्या डोळ्यात आणि घुसल अशी कडक इस्त्री आणली होती त्या 5 धरण टोपीला मंदात्र्यानं. आणि काय त्याचे ब्रिस्टॉलचे लग्नाच्या दिवशी ब्रिस्टॉल दिलं तर त्यानं, भारी सिगरेट ब्रिस्टॉल गोल्ड फ्लॅग, त्याच्यावरचं काय असेल तर गोल्ड फ्लॅगचे सुटके आणू लागलो. जो माणूस त्याच्याकडे आला, नवरदेव यायचं भेटायला यायच्यामुळे योग आले, भेटायला यायच्यामुळे योग आले. आता माणसं भेटायला येऊ लागलं, तो मंदात्री बासावर बसलं, पायाची आडी टाकली आयटीनं रावसाहेबासारखी, बिडीचे चुटके, ब्रिस्टॉलचे चुटके हाणं चालू होते सिगरेटचे, मुखात मस्त सुपारीचं खांड, आणि दाताचा पत्ता नाही पण खांड सगळं सुरू. आता ते हाणायच्या बेतात होतं इंग्रजी. त्याला वाटलं की जर मला इंग्रजी आली असती तर मी या सभेचा जेंटलमॅनच, पण इंग्रजी काही येत नव्हती मंदात्र्याला. आता हे सॉरी प्लीज सेकंड हँड न्यू हे जे नेहमीचे वापरातले शब्द होते, हे सगळ्यालाच माहित असतात, तो शिकेल असो नसो. आता नवरदेव बी हुकेल बिन शिकेल आणि मंदात्री बिन शिकेल. एकानं प्रश्न विचारला की बुवा नवरी कशी काय, तुमच्या हातचं मग नवरी कशी काय. आता हे इंग्रजी मारायचे बेतात होत. हे म्हणे नवरीला काय विचारायचं, नवरी तर फर्स्ट क्लास सेकंड हँड म्हणे. ते म्हणे काय, हा सेकंड हँड मुलगी म्हणे असे. आता नवरदेवानं नेमकीच सेकंड हँड गाडी घेईल होती 20-22 हजाराची मोटरसायकल. त्याला तेवढा अर्थ कळत होता की सेकंड हँड म्हणजे जुनी पुराणी. यानं विचार केला की सोयरीक झाल्यापासून मी याला सुपारी कातरून देऊ दमलो, याच्या खिशात ब्रिस्टॉलचे पाकिट कोंबू दमलो, याला दारूचे नळकांडे आणून देऊ दमलो, आणि यानं जुना बारदाना अडकवला, त्याचे डोळे लालबुन झाले.
काजळ घालेल डोळ्यातून त्याची लाल जरद बुबुळ दिसू लागले आणि ते गॅट होतं धर्मेंद्र सारखं, सनी देओल सारखं. जेव्हा त्यानं बाई मांग सारली भाऊ आणि एक काशी थोबाडीत मारली मंदात्र्याच्या, की सुपारीचं खांड एका थोबाडीत बाहेर. पुन्हा लाट घातली की मंदात्री अस्थिरोग तज्ज्ञाची इथं ऍडमिट. मी तुम्हाला सांगतो, जर मंदात्र्याला सांगणं आहे की जर तुमच्या हातून योग आला तर मी काहीच नाही केले, सर्व काही आपोआप झाले, म्हणजे फाडकतीच्या वेळेस तुमच्या बेजाऱ्या होणार नाही, एवढं नक्की ध्यानात ठेवा.